विद्यार्थी मित्रांनो, तृतीय वर्ष कला पेपर क्रमांक 5 या विषयाच्या अंतर्गत आपण प्लेटोचा अनुकृती सिद्धांत पाहिलेला आहे. यानंतर आपण ॲरिस्टॉटलचा जो अनुकृती सिद्धांत आहे तो पाहणार आहोत. ॲरिस्टॉटलचा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 384 ते 322 असा आहे. ॲरिस्टॉटल हा प्लेटोनंतरचा तत्त्वज्ञ. साहित्याकडे राजकीयदृष्ट्या पाहण्याची प्लेटोची वृत्ती लक्षात घेतल्यानंतर ॲरिस्टॉटलची प्रत्यक्षात साहित्याचा विचार करणारी मीमांसा निश्चितच आपल्याला वेगळी वाटेल. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल या दोन्ही विचारवंतांनी अनुकृती सिद्धांत मांडला आहे हे खरेच, पण दोघांच्याही दृष्टिकोनातला फरक लक्षणीय आहे. त्याचाच विचार येथे करायचा आहे. ॲरिस्टॉटलच्या विचारसरणीचा प्रभाव आधुनिक साहित्य विचारावर इसवी सन 1556 पासून पडला असल्याचे दिसून येते. त्याचा काव्यशास्त्र हा ग्रंथ एकूण 26 अध्यायामध्ये मांडलेला आहे. त्यातल्या पहिल्या 5 अध्यायात शोकात्मिका, सुखात्मिका आणि महाकाव्य या 3 साहित्य प्रकारांचा विचार करण्यात आलेला आहे. या विवेचनात काव्य आणि संगीत, चित्रकला आणि मूर्तिकला या सर्व एकमेकांशी संबंधित कशा आहेत याचं दिग्दर्शन जे आहे ते केलेलं आहे. 6व्या अध्यायापासून 22व्या अध्यायापर्यंत शोकात्मिकेचा विचार त्याने केलेला आहे. 23व्या आणि 24व्या अध्यायात महाकाव्य आणि शोकात्मिका यांचे विवेचन केलेले आहे. 25व्या अध्यायात औचित्य विचाराकडे लक्ष देण्यात आलेले आहे. शेवटच्या अध्यायात महाकाव्यापेक्षा शोकात्मिकेची महत्ता स्पष्ट करण्यात आलेली आहे. काव्य निर्मितीच्या संदर्भामध्ये ॲरिस्टॉटलने काव्यशास्त्र या ग्रंथामध्ये 4थ्या प्रकरणामध्ये त्याने 2 प्रवृत्ती सांगितलेल्या आहेत. पहिली प्रवृत्ती म्हणजे अनुकरण प्रवृत्ती आणि दुसरी प्रवृत्ती म्हणजे संवाद आणि लय प्रवृत्ती. या 2 प्रवृत्तींना त्याने बीजरूप मानलेले आहे. काव्यशास्त्र या ग्रंथात आणि अन्यत्रही त्याने चित्रकार आणि कोणत्याही कलावंताप्रमाणेच कवी हा अनुकरणशील प्राणी आहे असे म्हटलेले आहे. मानवाच्या स्वभावाचे अनुकरण करण्याची सहज प्रवृत्ती ही कवीच्या काव्यनिर्मितीच्या मुळाशी असते. मानवी जीवनाशी कवीचा निकट संबंध असतो. ॲरिस्टॉटलच्या टीकाकारांनी कला हे निसर्गाचे स्वयंभू पदार्थाचे वा वस्तूचे अनुकरण असते असा अर्थ लावला आहे. स्कॉट जेम्सने म्हटले आहे, ज्याला आपण आपल्या भाषेत कल्पनात्मक पुनर्निर्मिती म्हणतो, ते साहित्य हे जीवनातील वस्तूचे प्रतिबिंब असते. ॲरिस्टॉटलने वेगवेगळ्या प्रसंगी जो विचार मांडला आहे त्यात कला ही निसर्गाचे अनुकरण करते असेच म्हटलेले आहे. आर्ट इमिटेट्स नॅचर असेच म्हटलेले आहे. मानवी स्वभावाच्या सहज प्रवृत्तींविषयी बोलताना ॲरिस्टॉटलचे म्हणणे असे आहे की द रिझन वाय मेन एन्जॉय सीइंग अँड लाइकनेस इज दॅट इज इन कॉन्टेम्प्लेटिंग इट दे फाइंड देमसेल्व्स लर्निंग ऑर इन्फेरिंग अँड सेईंग परहॅप्स ओ दॅट इज ही, फॉर इफ you happen not have seen the original, pleasure will not be due to imitation as such, but the exclusion, the coloring or such other causes. अनुकृती पाहून मनुष्य आनंदित होण्याचे कारण विचार करण्याजोगे काही ज्ञान प्राप्त झाल्याचे किंवा काही निष्कर्ष करण्याइतपत साधल्याचे समाधान त्याला मिळते आणि कदाचित त्याच्या तोंडून अरे हेच ते असे उद्गार बाहेर पडतात. एक वेळ जरी ही स्वयंभू वस्तू पाहायला मिळाली नाही तरी त्याला होणारा आनंद हा अनुकृतीमुळे नसून त्याचे दृश्यरूप म्हणजे दर्शन, रंग आणि तशाच काही कारणांमुळे होतो. हे कारण मानवाच्या सहज प्रवृत्तीत आहे असा म्हणण्याचा त्याचा आशय आहे.
अनुकृतीच्या अवलोकनाने होणारा आनंद हा मुख्यतः ज्ञानात्मक म्हणजे बौद्धिक आहे. याहून वेगळ्या प्रकारचा असा सौंदर्यात्मक स्वरूपाचा आनंद एका वेगळ्या कारणामुळे होऊ शकतो. हे निराळे कारण त्याच्या मते कलाकृतीमध्ये प्रत्ययाला येणारी रचना, रंग, ताळ, मेळ या घटकांच्या रसास्वाद घेणारी मनुष्यातील दुसरी प्रेरणा होय. या प्रेरणेलाच माणसाची सौंदर्यदृष्टी असे म्हटले तरी चालेल. या शब्दात गोवी करंदीकरांनी ॲरिस्टॉटलच्या मताचा आशय हा व्यक्त केलेला आहे. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्या अनुकृतीचा अर्थ एक नाही हे लक्षात येते. प्लेटोचा अनुकृती सिद्धांत हुबेहूब नक्कल करण्याकडे झुकलेला आहे, कारण त्याने मूळ स्वयंभू सत्यावर आपला सिद्धांत मांडलेला आहे. कलाकृती ही मूळ सत्यापासून दूर असते. सत्याची ती तिसरी पायरी आहे. ही त्याच्या सिद्धांताची बैठक आहे. पण ॲरिस्टॉटलने अनुकृतीचा अर्थ लावताना तिचा संबंध निसर्गाशी जोडलेला आहे. मात्र निसर्ग मानवतेवर नाही, मानवेतर नाही, तर त्यामागे निसर्गातील सर्जन प्रक्रियेचे अनुकरण त्याला अभिप्रेत होते. त्याच्या मते कलाकृती ही कलाकाराच्या मनाला पडलेलं, जाणवलेले निसर्गाचे एक दर्शन असते, किंवा भावी काळात तो निसर्ग त्याला कसं जाणवेल त्याची ती एक जाणीव असते. या सर्जन प्रक्रियेत कलावंताच्या अभिरुचीचा, अनुभवाचा, संवेदनांचा, भावनांचा वा कल्पनांचा मिलाप प्रतिबिंबित झालेला दिसतो. रसिकाला अनुकरणापासून मिळणारा आनंद कधीही कमी दर्जाचा असत नाही. प्लेटोच्या मताप्रमाणे कलाकार, कवी बाह्य जगातील वस्तूंचे अनुकरण करून दाखवतात, तर ॲरिस्टॉटलने बाह्यसृष्टीला स्वयंभू मानलेले नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक वस्तू नैसर्गिकरित्या पूर्ण विकसित होऊन जे रूप दाखवते ते तिचे स्वयंभू रूप असते. कलाकार निसर्गाला पूर्णत्व देत असतो. अनुकृती म्हणजे वस्तुनिष्ठ रूप नसून माणसाच्या आंतरिक सृजन प्रक्रियाही तिच्यात अंतर्भूत असतात. सृष्टीचे वस्तुनिष्ठ अस्तित्व तिच्या आंतरिक प्रकृती नियमांवर आधारलेले असते. अनुकृती ही कलेची प्रकृती असते असं ॲरिस्टॉटलने मांडले असले तरी त्याने प्रकृतीची व्याख्या करताना प्रत्येक वस्तूचा पूर्ण विकास होणे ही कलेची प्रकृती होय. प्लेटोच्या मताप्रमाणे कलाकाराला प्रत्यक्ष सत्याचे ज्ञान नसते, पण त्याच्या दृश्य रूपाची कल्पना असते. मात्र प्रत्यक्ष सत्य हे परिवर्तनशील असते, पण कलाकाराला दिसणारे सत्य गतिशील, बदलणारे असते हे ॲरिस्टॉटलला ठाऊक होते. कलाकृती ही अनुकृती आहे हे पूर्वीपासून पाश्चात्य समीक्षकांनी मांडले आहे. अगदी सॉक्रेटिस, प्लेटो यांनी त्याचा पुरस्कार केलेला आहे. पण अनुकृती या शब्दाची योजना प्लेटोने मात्र प्रथमतः केलेली आहे. त्याने साहित्यातील सौंदर्यापेक्षा नीतीला महत्त्व दिलेले आहे. कलेला गौण स्थान दिले. त्याने कलेचे श्रेष्ठत्व मानताना दोन गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले आहे. ते म्हणजे कलाकृतीचे मूळ सत्याचे कितपत योग्य अनुकरण केलेले आहे हे, आणि दुसरे म्हणजे जे अनुकरण करण्यात आलेले आहे ते सत्याभासात्मक असले तरी लोकांच्या हिताच्या दृष्टीने कितपत उपयुक्त आहे. या दोन गोष्टी नसलेली कलाकृती प्लेटोने त्याज्य मांडलेली आपल्याला दिसून येते आहे. ॲरिस्टॉटलने कलाकृतीचे महत्त्व काळजीपूर्वक आपल्याला घेऊन तिची आवश्यकता पटवून दिलेली आहे. त्यासाठी त्याने कवितेला नीतिशास्त्रापेक्षा सौंदर्यशास्त्राच्या पार्श्वभूमीवरती प्रस्थापित केलेले दिसून येते. ॲरिस्टॉटलने कलाकृतीचा संदर्भात सौंदर्याचा विचार करून कलेसंबंधी जे विचार व्यक्त केलेले आहेत, कला ही अनुकृती असते हे त्याला मान्य असले तरी कला म्हणजे हुबेहूब नक्कल हे त्याला मान्य नव्हते. त्यामुळे अनुकृती म्हणजे दृश्य विश्वाच्या आपल्या संवेदना आणि कल्पनांच्या आधारे कवी आपल्या भाषेत एक कलाकृती निर्माण करतो असे त्याने म्हटलेले आहे. म्हणूनच म्हणावे लागते की कलाकृती ही कलाकाराच्या मनाला जाणवणारे,
त्याच्या शब्दातून अभिव्यक्त होणारे एक रूप असते. असंच. धन्यवाद.